माळीम आठवतंय का महाराष्ट्राला? मग कसाऱ्याचं दुःख हे नक्कीच महाराष्ट्राला ऐकवण्याचं शहरनामा काम करेल. महाराष्ट्राने कधीच विसरू नये असं एक गाव आहे माळीम गाव. निसर्गाच्या क्रोपाने एका रात्रीत गाव मातीखाली गाडलं गेलं. डोंगर कोसळला, घरं, माणसं, स्वप्न सगळंच संपलं. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. डोळ्यात पाणी होतं, मनात भीती होती आणि ओठावर एकच प्रश्न, हे पुन्हा कुठे घडू नये. पण आज तोच महाराष्ट्र गप्प आहे. आज कसारा संकटात आहे. निसर्गामुळे नाही तर माणसानी उभारलेल्या प्रशासनाच्या निर्णयामुळे. कसारा हे फक्त गाव नाही, हे ब्रिटिशकालीन इतिहासाच्या नोंदीत असलेलं गाव आहे. महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची पावनभूमी आहे. साधारण 60 ते 65 हजार लोकसंख्येचं हे आमचं जिवंत गाव आहे. पण आज या गावावर नजर लागली आहे, आपल्या शासनकर्त्याची, आपल्याच प्रशासनाची. आज कसाऱ्यात मुले खेळताना दिसणार नाहीत. शाळेचे घंटानाद बंद होतील. मंदिरात घंटा, मशिदीतील आजान, महिलांचे बोल, पुरुषांच्या श्रमाचे आवाज, आजी आजोबा यांच्या आठवणीच्या कथा, सगळं शांत होणार आहे. ना विक्रेते उरणार, ना ग्राहक, ना घर, ना गाव, कारण कसारा जिवंतपणे शांत केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. तुमचं घर 100 वर्षापूर्वीचं असलं तरी ते आता जमीनदोस्त होणार आहे. कोणतीही चर्चा नाही, कोणतीही सहानुभूती नाही, कोणतीही पर्याय व्यवस्था नाही. सरळ लोकांच्या भावनेवर हा हातोडाच. हे केवळ अतिक्रमण हटवणं नाही, हे हजारो कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आहे. हे इतिहास पुसणं आहे. हे माणुसकीवर केलेलं आक्रमण आहे. आज माळीम निसर्गामुळे गेला, पण उद्या कसारा प्रशासनामुळे जाणार का? हा प्रश्न फक्त कसाऱ्याचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेचा आहे. शहरनामा या अमानवी धोरणेचा पूर्णपणे विरोध करत आहे आणि कसाऱ्यातील प्रत्येक नागरिकाला पक्ष, संघटना, जात, धर्म बाजूला ठेवून गाव म्हणून एकत्र येण्याचे आव्हान करत आहे. आज गप्प बसलो तर उद्या आपलंच गाव माळीम होईल. फक्त फरक एवढाच असेल, तेव्हा डोंगर नाही तर निर्णय कोसळलेला असेल.